पाटांगण घालतात आणि सर्व भाविक असे ज्यांनी ज्यांनी नवस केलेला असतो तर ते लोक इकडे येतात, नवस करतात आणि हे अशा प्रकारे आपल्याला हा नवस पेड करावा लागतो देवाला. नमस्कार मित्रांनो, सुभाष वनगे या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि आपण बघतो आहे इथे आपण रत्नागिरी, लांजा, कुळे, पंडले ह्या गावामध्ये आलेलो आहे. तर ह्या गावामध्ये मित्रांनो त्रिपुरी पौर्णिमा ह्या दिवशी इथे एक पालखी सोहळा केदारलिंग मंदिर इथे केला जातो. तर मित्रांनो बघू शकता इथे किती त्यांचे गावातील नागरिकसुद्धा जमलेले आहेत आणि इथे पालखीसुद्धा बसवली आहे आणि ह्या बघू शकता मित्रांनो किती पब्लिक इकडे जमा झालेला आहे आणि हा उत्सव कोकणामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तर मित्रांनो सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण येणाऱ्या नवीन आणि लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले दिले जाईल. तर मित्रांनो बघूया आपण पुढे कशा प्रकारे त्यांची पालखी नाचवली जाते, त्यानंतर त्यांचं जे वाद्यकरी आहेत, ढोल वाद्यकरी आहेत ते कसे ढोल वाजवतात. कारण मला तर वाटतं की ह्या गावामध्ये ढोलाचं वाद्य खूप अतिशय चांगल्या प्रकारे वाजवतात. कारण मी जे पाहिलं आता मला खूप एवढा आनंद झाला की कोकणामध्ये आपल्या बरंच काही असं आहे मित्रांनो बघण्यासारखं आहे आणि अशी लोकं आपण इथे जमलेली आहेत. आता आपण बघूया पुढे काय काय कशा प्रकारे पालखी नाचवतील. हे मानकरी आहेत इकडे सर्व जमा झालेले आहेत, तर ते सुद्धा बघा. काही महिला आलेल्या आहेत इकडे, काही आरती घेऊन वगैरे आलेले आहेत. हे बघू शकता इथे आरतीसुद्धा आहेत आणि बघा मित्रांनो इथे बरेच सारे हे गावकरी मानकरी सगळे ग्रामस्थ इकडे जमा झालेले आहेत. तर मी तुम्हाला थोड्या नंतर कशी पालखी नाचवली जाते ते सुद्धा
बघतोय की केदारलिंग मंदिरच्या इथे आपल्या इथे जर मित्रांनो तो आपला पालखी सोहळा जो चाललाच आहे कार्यक्रम, त्यानंतर तिथे ते ढोल वाद्य बघितलेले, पालखी कशी नाचवतात ते बघितले, इथे नागरिक आलेले आहेत. त्याच्यानंतर हे बघताय ज्यांना ज्यांना हे नवस फेडायचा असतो तर हे अशा प्रकारे हे नवस फेडतात मित्रांनो, ते पण तुम्हाला दाखवतो. बघितलं हे लोटांगण घालतात आणि सर्व भाविक असे ज्यांनी ज्यांनी नवस केलेला असतो तर ते लोक इकडे येतात, नवस करतात आणि हे असं प्रकारे आपल्याला हा नवस पेड करावा लागतो देवाला. जी त्यांची इच्छा असते ती इच्छा त्यांची पूर्ण व्हावी यासाठी हे लोक इकडे हे बघूया हा कशा प्रकारे बघा हे हात जोडलेले आहेत आणि मंदिराच्या तिकडे त्यांनी पुढा केलेला आहे आणि पुढा करूनच मित्रांनो तो निरोप आपल्याला पेड करताना दिसत आहेत. तर मित्रांनो बघतोय आपण नवस पेड केलेला सुद्धा बघितलेला की कशा प्रकारे नवस पेड करावा लागतो. ती मुलं 3 मुलं होती त्यांनी लोटांगण घातलेलं, त्याच्यानंतर इकडे आता पालखीसुद्धा नाचवली जाते. तर मित्रांनो खूप असं कोकणामध्ये तुम्हाला बघायला भेटतं की बरंच काही इकडे बघण्यासारखं आहे. मित्रांनो बघतोय आपण लोकांना तिथे पाहिलेलं, त्यानंतर इकडे हात जोडून